दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। एकनाथ खडसे यांच्या घरी आज चोरी झाली, कसं पत्ता नाही, पोलीस चौकशी करतील। शेवटी चोरी झाल्यावर जो काही पोलिसांनी तातडीने चोरांना पकडणे, जे काही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असतील त्या ठिकाणी त्याच्या आधारावर चोराचा तपास करणे, ज्या काही पोलिसांनी तातडीने याचा छळा लावणे हे महत्त्वाचं आहे। भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते, अमित भाई पासून आम्ही सर्व, मोदीजी पासून देवेंद्रजी पर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे। एकनाथजींनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे। शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना। त्यामुळे हा विचार काय करता आपण की अमित भाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं, त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला। आपण सर्वांनी मजबूत भारतीय जनता पार्टी, प्रचंड ताकद असलेली भारतीय जनता पार्टी, 1,51,00,000 मेंबरशिप असलेली भाजपा, 1 लाख ॲक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजपा, अजून भाजपाला मजबूत केलं पाहिजे, पक्ष आपला मजबूत केला पाहिजे, पक्षाचे कार्यालय मजबूत झाले पाहिजे आणि सोबत महायुतीमध्ये 51% लढाई जिंकली पाहिजे। हाच अमित भाईचा बोलण्याचा टोन आहे। आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे। आणि त्यामुळं कुठलाही अमित भाईचा असं म्हणणं नाही, अमित भाईचा म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे, शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे। आणि अमित भाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य 24 तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत। आज आपण बघतो हिना गावित यांची घरवापसी होते आहे, खऱ्या अर्थानं त्यांचे येणं किती महत्त्वाचं आहे? नाही, प्रत्येक व्यक्ती जेव्हा कुठलाही नागरिक व्यक्ती नेता पक्षामध्ये येतो तेव्हा पक्षाची उंचीच वाढतं, पक्षाची